आम्ही म्हणतो, आम्ही उपचार करतो त्यांच्यावर. त्यांना कधीही आता आमच्या हिताचा विकल्प येणारच नाही, आला नाही आणि पुढेही कधी येणार नाही. आम्ही मात्र स्वार्थी आहोत, हा आमचा स्वार्थ आहे आणि आम्ही त्यांना खाली आणतोय. भगवंताला खाली आणलं ना आम्ही, दिग्वैधनी भगवंताची म्हणून. त्यांना सांगायचा विकल्प आला असं वाटते की नाही? म्हणजे आम्ही आमच्या विकल्पात खाली आणतो. भगवंताला तुम्ही खाली आणलं काय, वर नेलं काय, पूजलं काय, नाही पूजलं काय, काहीही फरक पडत नाही. हा महत्वाचा भाग आहे. त्यांनी हा त्यांचा अनुग्रहपूर्वक शुद्धात्म तत्वाचा उपदेश आहे. कोणता प्रसाद मिळालाय तुम्हाला? अक्षय हो, हा प्रसाद आहे ना. पण मानलं नाही तर काय होईल? मी आजही शुद्ध आत्मा आहे हे मानलं नाही तर आपण भगवंताचा प्रसाद घेतला असं होईल? भगवंताचा पूजक आराधक व्हायचं आहे का नाही आपल्याला? काय व्हायचं आहे अरुण भाऊ? भगवंताचं आराधक व्हायचं आहे का नाही? पूजक व्हायचं आहे का नाही? जर पूजक व्हायचं असेल तर त्यांनी दिलेला शुद्धात्म्याचा प्रसाद स्वीकारायला लागणार आहे. म्हणून तोच गुरुप्रसाद आहे. त्यातून जन्मास आलेलं हे वैभव आहे, ते त्यांचेच आहे. म्हणूनही ते प्रमाणभूत आहे, सत्य आहे. हे मी माझं नाही सांगत आहे. किती लघुता आहे, किती विनयता आहे आचार्यांच्या जीवनात, की मी माझं काही नाही सांगत बाबांनो. हे सारं त्यांचं आहे. भगवंतांनी जे सांगितलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. सतत आनंददायी. आता तिसरं कोणतं आहे आपल्याजवळ? चौथं स्वसंवेदन जन्मा. आपल्याला स्वसंवेदनात काय आनंद होतो. पिंकू माझ्या समोर आहे. त्याचं एखादं प्रोजेक्ट 8 दिवस महिनाभर सुटत नसेल आणि सुटलं असेल तर पिंकू काय होते तुला तेव्हा? काय होईल? एक आंतरिक आनंद होणार आहे त्याला की मी माझ्या ज्ञानातून ते सिद्ध केलं. माझ्या ज्ञानाचा जो काही आनंद आहे तो काही वेगळा असतो. म्हणून मी नेहमी सांगते, आता आम्हालाही आनंद येतोय सांगताना, जिनवानी सांगताना, पण हा रागाचा आनंद आहे. तुम्हाला समजते का नाही? तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही? सारे विकल्प आहे आमच्या जीवनात. हा रागाचा आनंद आहे. पण जेव्हा आम्ही सांगण्याच्या विकल्पातून तो आपल्या स्वतःचं आत्म्याचं ज्ञान करतो, एकटा जेव्हा ज्ञान करतो, एकटा जेव्हा चिंतन करतो, तेव्हा तो खरा अनुभव आहे, तो आनंद आहे, तो रस आहे. हा भाग लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणून सतत आनंदमयी सुंदरतेनं युक्त असणारा. जगात सुंदर कोण? कोण सुंदर आहे जगात? माझा शुद्ध आत्मा सुंदर आहे. बाकी कोणीही जगात सुंदर नाही. एक गाथा येणार आहे आपल्याला. एतावान एव सत्य आत्मा. हा एवढाच आत्मा सत्य आहे. एतावान एव सत्याशी. हा एवढाच आत्मा कल्याणकारक आहे. या जगात दुसरं कोणीही कल्याणकारक नाही. थोडं लक्षात घ्यायचं आहे. पंचपरमेष्ठी ही वस्तुतः आमचं कल्याण नाही करू शकत. कल्याणकारक जर कोण असेल तर आमचा शुद्धात्मा आहे. तुम्ही 12 भावना म्हणता, पण कधीच ती 12 भावना म्हणत नाही तुम्ही. जयचंदी छाबडांची शुद्धात्मा रूपंच गुरु जगमे सरना दोय मोह उदय सजीयके
आन कल्पना होय. शरण जायचं असेल तर वास्तविकरित्या शुद्धात्म्याला जा, आणि नसलच शुद्धात्म्यात राहणं हो तर पंचपरमेष्ठीला जा. च लावला मी. या चला काय अर्थ आहे? चला काही अर्थ आहे का नाही अक्षय भाऊ? एवढंच करा, दुसरं काहीच नाही आलं. मी च का लावला सुरेंद्र भाऊ? नाही आलं लक्षात. गजू भाऊ शुद्ध आत्म्याला नाही लावला, पंचपरमेष्ठीच म्हटलं. तर पंचपरमेष्ठी सोडून दुसऱ्या कुणाला कोणीही शरण नाही या जगात. व्यवहारानं मंत्र तंत्र देव देवता कोणीही या जगात शरण नाही हे सांगितलं. म्हणून शुद्धात्मा पंचगुरु जगमे शरणा दो, मोह उदयैस जीयके आन कल्पना. मोहानं आम्ही नाना कल्पना करतोय. हाय शरण आहे, ते शरण आहे. स्त्री म्हणते मला माझा पती शरण आहे, पती म्हणतो मला माझा पत्नी शरण आहे. कोण शरण आहे? सगळे सारथाचे भिरी आहेत. खरोखरीच कुणालाही कुणाचीही कदर असत नाही जोपर्यंत त्याचा राग द्वेष पुष्ट होतो, त्याच्या मोहाला जागा येते, तोपर्यंतच तो त्याच्याशी संलग्न होऊ शकतो. तोच व्यक्ती खून करू शकतो, मारू शकतो. तर म्हणतात असा हा एक आत्माच सुंदर आहे. एयत सुंदरो लोये, स्वसंवेदन रूपी झरा माझ्या अंतरी वाहतो आहे. झरा शब्द का ठेवला असेल आचार्यांना? शब्दा शब्दा गणित आचार्य काय करतायत? झऱ्याला अहंकार नाही, समुद्राला अहंकार आहे. नाही आलं मी काय म्हटलं? समुद्राला अहंकार आहे पण झरा छोटासा वाहतो आहे, पण त्याला अहंकार नाही. त्याच्या भावना ह्या आहेत की या लोकांचं तहान मी कसा भागवू. तर हा जो शुद्धात्म्याच्या स्वसंवेदनातून उत्पन्न झालेला जो काही आत्मानुभव आहे, तो स्वसंवेदन रूपी झरा माझ्या अंतरी वाहतो आहे. आणि त्या आत्मानुभवातून हे जन्माला आलेलं वैभव आहे. प्रत्यक्षात शुद्ध आत्मा अनुभवला, चाखला. चाखला शब्द ठेवला म्हणून विपरीत अर्थ घेऊ नका. आत्म्याचा रस चाखता येत नाही. थोडा एक भाग तो विचारावाच वाटते. आत्ता तुम्ही कशाचा नाश्ता करून आलात? तुम्ही म्हणाल तुम्हाला काय पंचायत? कशाचा नाश्ता करून आलात? हा सांगा तर खरी. हा असं केला का? आधी केला आहे तो सांगा. काय केलाय? तर जो केला असेल त्याचा स्वाद तुम्ही घेतला का नाही? चांगला झाला होता का नाही विचारतात सगळेजण. तर तुम्ही काय सांगता? हा चांगला झाला होता. तर थोडा तिथं विचार करायला शिका की तुम्ही त्या पदार्थाचा स्वाद घेतला का नाही. स्वाद म्हणजे रस. रस पुद्गलाचा आहे का आत्म्याचा आहे? परवस्तूचा स्वाद आत्मा घेऊ शकेल का? नाही घेऊ शकत. तर त्या वस्तूचा स्वाद घेतला नाही. तुम्ही म्हणाल मग आम्हाला आनंद तर झाला, भुकेले झालो होतो, ते खाल्ल्याबरोबर शांत झालो. तर तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा आनंद आहे. ज्ञानाचा स्वाद घेतला, तुमच्या रागाचा स्वाद घेतला, वस्तूचा स्वाद आत्मा घेत नाही. हा महत्वाचा भाग आहे. केवळ शाब्दिक पोपट पंची नाही.
मी केवळ सांगतो आहे. पोपटसारखा तो म्हणते हां मी आत्मा आहे, तर तोही म्हणते मी आत्मा आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं ना शुद्ध आत्मा आहे, तर आता कोणाला विचारलं तर तुम्ही उत्तर देऊन टाकाल शुद्ध आत्मा आहे. असं नाही. खरोखरी याच्याशी पडताळा, इथं ते भिनलं आहे का नाही हे पहा. या आचार्य मुमुक्षूच्या कल्याणाच्या भावनेतून स्वतः शुभरागात आले, खाली आले आपल्यासाठी. थोडेसे तर कृतज्ञ व्हा आचार्यांना. जिनवाणीचा स्वाध्याय करा. जिनवाणीचे शाब्दिक पांडित्य व त्याची भावभासना, स्वसंवेदन यात फार मोठं अंतर आहे. ती दाखवत असताना अक्षर, मात्रा, व्याकरणाची कुठे चूक होईल तर तो दोष ग्रहणासाठी जागृत राहू नका. तत्वामध्ये मात्र मी कुठेच चुकणार नाही याची खात्री आहे. माझ्याजवळ एक कधीतरी सगळ्यांनी मोक्षमार्ग प्रकाश वाचला निदान मोक्षमार्ग प्रकाश वाचणारे तरी एक 25-30 जण तर निदान असतीलच इथं, असं समजते. आता त्या मोक्षमार्ग प्रकाशामध्ये हा शब्द आलाय भावभासना. तो वाचला असेल पण लक्षात आला नसेल हा भावभासना शब्द. हा काय मोलाचा आहे हा भावभासना. आता मी शुद्धात्मा म्हणत आहे, पण त्या शुद्धात्म्याच्या भावाची भासना मला व्हायला पाहिजे, अनुभव व्हायला पाहिजे, त्याचा स्वाद माझ्या जीवनात येणं. याचं नाव आहे भावभासना. त्या शब्दाला प्रतिशब्द देणं याला भावभासना नाही, याला पांडित्य म्हणतात. पण त्या शब्दाच्या माध्यमातून जो पदार्थ दाखवला जात आहे त्या पदार्थाचा स्वाद म्हणा, त्या ज्ञानाचा आनंद म्हणा, तो लुटा. म्हणून भावभासनेत आणि केवळ शाब्दिक पांडित्यात अंतर असणार आहे. मी दाखवत असताना जर कुठं काही व्याकरणाची, शब्दाची अशी काही चूक होईल एखाद्या वेळी, किती लघुता घेत आहेत आचार्य, तर छल ग्रहण करू नका. आज आपली काय आहे, दोषेक दृष्टी आहे. एका वाक्यानं एक इथं निळा टिंब आहे असं गृहीत धरा. सगळ्यांना काय दिसते, आता तो तिथं नाही, समजा हे आहे. आता सगळ्यांना काय दिसलं, निळा ठिपका दिसला. हा फळा निळा आहे का पांढरा? काय फळा पांढरा आहे, पण एवढ्या मोठ्या पांढऱ्या फळ्यात एवढासा हा ठिपका आहे. मी काय म्हणते थोडं बारकाईने लक्षात घ्या. फळा केवढा आहे आपल्याजवळ आणि हा ठिपका केवढा आहे, तर तुम्हाला फळा नाही दिसला, काय दिसलाय तुम्हाला? हा ठिपका दिसलाय, मोठा फळा नाही दिसलाय आम्हाला. तर म्हणतात आमची दृष्टी दोषेक असते, गुण पाहू शकत नाही आम्ही. तर म्हणतात दोषासाठी जागृत राहू नका. चुकलं असेल ते काही, एखादी चूक घडली असेल शब्दात, आता असं होतेच सांगताना, कधी आमचा तोच शब्द दुसऱ्या याच्यातून निघून जातो, पण त्याला पकडून बसू नका. आज आपले जे विवाद असतात तरुणांचे ना आपले, ते शाब्दिक याचे विवाद असतात. त्याच्या भावभासनेत आम्ही घुसत नाही. त्याच्या पाठीमागे असणारा हा एवढा पांढरा भाग आम्हाला दिसत नाही, तो ठिपका आम्ही पाहतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्हाला एक विशिष्ट वक्ता आवडतो, तो का आवडतो? त्याच्यात काही दोष असतात का नसतात? असतात. तर तेव्हा तुम्ही काय करता, त्याच्या दोषाकडे
दुर्लक्ष करता, त्याच्या गुणाकडे पाहता, तसा सदा गुणैक दृष्टी तुम्ही रोज सामायिकच म्हणता. इथं मात्र आपल्या जीवनात आपण आणत नाहीत. आचार्य म्हणतात मी तत्वात कुठं चुकणारच नाही, हा पुरा आत्मविश्वास आहे त्यांच्या जीवनात, याची मला खात्री आहे. पण व्याकरणाच्या शब्दाच्या माध्यमातून जर मी कुठं काही चुकलो तर मला क्षमा करा असं म्हणता येईल. एकदा एका राजाला तानसेन त्या राजाच्या ठिकाणी गायक होता. तर ते तानसेनाचं गायनं खूप आवडायचं त्या राजाला. राजा म्हणायचा अरे तू किती छान, जसा काही असं वाटतं म्हणतात की तुझ्या आंतरिक विनेतून ते शब्द उमटत आहेत, खूप छान गातोस. तर तानसेननी त्या राजाला सांगितलं माझ्यापेक्षा माझे गुरु खूप छान गातात. त्यांच्या गाण्यानं तसंच आहे, त्या इतर लोकांच्या ह्याच्यातही मान्यताही आहे की लाईट लागून जातात, पाणी पसरायला लागतं, त्यांच्या त्या गाण्याच्या याच्यातून वनस्पती डोलायला लागते. हे तर सिद्ध केलं आहे त्यांनी साऱ्या प्रयोगानं की वनस्पती डोलायला लागते. त्याच माणसाला पाहिल्यावर ती वाढते. तो माणूस जर एक महिनाभर नाही दिसला त्या झाडांना तर ते झाड सुकतं. तर म्हणतात हे त्या याच्यामध्ये देखील काही रस असतो. तो म्हणे माझ्या गुरुं तर याच्यापेक्षा खूप चांगलं आहे, तुम्ही चला. मग घेऊन गेला राजाला कडे तिथं गुरुकडे. ते त्यांच्या गायनात इतके मग्न होते, इतके रस होते, तल्लीन झालेले होते. तर राजा गेला, तानसेन गेला, बसला. ते दोघं काही बोलत होते. एवढंही भान त्यांना नाही, काहीही कल्पना नाही. जोपर्यंत त्यांचा तो भावगीत संपलं नाही तोपर्यंत हे बसले तिथं. आणि ते संपल्यानंतर पाहिल्यावर तुम्ही कधी आलात हे जेव्हा त्या गुरूंना विचारलं तेव्हा राजाला पटलं की खरोखरीच हा आत्मा असा आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या उपासनेत किती गुंतलेला होता, किती यानं रस टाकला आहे, या शब्दातही किती मोल आहे हे त्या लोकांना कळालं. आमच्या जिनावानीत किती मोल आहे हे जर आम्हाला नाही कळालं तर काय होईल याचा विचार करा म्हणतात. जिनाच्या अनेकांत सत्य वस्तुस्वरूप आहे, इतर एकांतीच्या कथनात ते असत नाही. अनेकांत हा जैनांचाच एक प्रमुख भाग आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, अजून भाऊला आठवते की जैनांचे बाकी काही लक्षात नाही राहिले तरी 5 पॉईंट लक्षात ठेवा. आठवतात 5 पॉईंट? भरत, अजून भाऊ, तुम्हाला आवडले होते एकदा ते 5 पॉईंट कोणते?